लॉर्ड. मी अमृता सुरवसे. सुंदर अशा दिवसासाठी मी खरंच देवाचे खूप आभार मानते. थँक्यू जीजस. थँक्यू फॉर दिस डे. माय ब्रदर अँड सिस्टर, आय एम सो सॉरी. आय एम नॉट फिलिंग वेल. माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मे बी तुम्हाला माझा आवाज आज व्यवस्थित येणार नाही. सो रिमेंबर मी इन युअर प्रेयर. अँड टुडे वी आर गोइंग टू मेडिटेट 2 क्रॉनिकल 20 वर्स 15. दुसरे इतिहासाचा 20वा अध्याय 15वं वचन आज आपण पाहणार आहोत. परमेश्वर तुम्हाला सांगत आहे की हा मोठा लोकसमुदाय पाहून घाबरू नका, कचरू नका, कारण युद्ध तुमचे नव्हे तर देवाचे आहे. हालेलुया. रिअली व्हॉट अ ग्रेट प्रॉमिस ऑफ लॉर्ड. खरंच खूप सुंदर असं प्रॉमिस देवाने आज आपल्याला दिलं आहे. देवाचं वचन आज तुम्हाला काय म्हणत आहे ते ऐका. माझ्या मुला, माझ्या मुली, तू परिस्थिती पाहून घाबरू नको. तू ह्या कोणत्याही गोष्टीला पाहून घाबरू नको, कचरू नको, कारण हे युद्ध तुझे नाही, माझे आहे. तुझ्या परिस्थितीविरुद्ध मी लढेन. तुझ्या शरीरातील आजारांविरुद्ध मी आज लढेन, कारण की हे युद्ध तुझे नाही तर हे युद्ध माझे आहे. पण जर तुम्ही त्याचा हात धरून विश्वासाने उभे आहात, काहीही झालं तरी माझा देव मला सोडणार नाही. तो माझ्या सोबत आहे. ही परिस्थिती माझं काही करू शकत नाही. हा आजार माझ्या शरीरात राहणार नाही, कारण माझी ढाल, माझी तलवार स्वतः परात्पर देव आहे. असा जर तुमचा विश्वास असेल तर विश्वास ठेवा की तुम्हाला तुमचं युद्ध लढण्याची गरज नाही, कारण तुमचं युद्ध स्वतः देव लढेल. आज तुम्ही जरी फायनान्शियल प्रॉब्लेममधून जात असाल तर देवाला म्हणा की हे देवा, हे युद्ध माझं नाही तर हे युद्ध तुझं आहे. नक्कीच देवास तुमच्या फायनान्शियल प्रॉब्लेम बरोबर लढेल आणि देव तुम्हाला त्यातून बाहेर काढेल. आज तुम्ही फिजिकली वीक असाल, तुमच्या शरीरामध्ये रोग असतील तर देवाला म्हणा की हे देवा, माझ्या शरीरातील सर्व रोगांशी तू आज लढ. नक्कीच देवास तुमच्या शरीरातील सर्व रोगांशी लढेल आणि तो तुम्हाला बरं करेल, कारण की देवाचं वचन सांगते की हे युद्ध तुझं नाही तर हे युद्ध माझं आहे. म्हणून भिवू नका, घाबरू नका, कचरू नका, तर देवाच्या ह्या वचनावर विश्वास ठेवा, कारण देवाचं वचन म्हणते की तू हा मोठा लोकसमुदाय पाहून घाबरू नको, तू ही परिस्थिती पाहून घाबरू नको, कारण की हे युद्ध तुझं नाही तर हे युद्ध माझं आहे. मी तुझ्या सर्व परिस्थितीशी लढेन आणि आज मी तुला विजयी करेन. तर चला देवाच्या ह्या वचनावर विश्वास ठेवूया, त्याच्या ह्या वचनाला क्लेम करूया. नक्कीच या वचनाद्वारे देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करू. शाल वी प्रे. हालेलुया. स्तुतीस पात्र, स्तुतीस योग्य देवा, धन्यवाद देते. हात उंच करून तुझी स्तुती, तुझा गौरव करते ईश्वराच्या. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असू दे ईश्वराच्या. सुंदर अशा दिवसासाठी मी मनापासून तुझे आभार मानते ईश्वराच्या. सुंदर असं प्रॉमिस प्रभू ईश्वप्पा, तू आज आम्हाला दिलं उपकार मानते. हो ईश्वराच्या, तुझं वचन सांगतं प्रभू ईश्वप्पा, हा मोठा लोकसमुदाय पाहून तू भिवू नको, तुझी परिस्थिती पाहून तू भिवू नको, कारण हे युद्ध तुझं नाही तर हे युद्ध माझं. मी तुझ्या परिस्थितीविरुद्ध लढेन आणि मी तुला विजयी करेन. म्हणून तू भिवू नको, तू घाबरू नको, तू कचरू नको, तर तू हिंमत धर. खरंच देव बाप्पा, खूप सुंदर असं प्रॉमिस देव बाप्पा, तू आज आम्हाला दिलं उपकार मानते. हो देव बाप्पा, जेवढ्याने आज तुझं हे वचन ऐकलंय प्रभू ईश्वप्पा, त्या प्रत्येकाला तू आज आशीर्वादित कर. तुझ्या वचनावर विश्वास ठेवण्यासाठी, तुझ्या वचनाला क्लेम करण्यासाठी, तुझं वचन स्वतःवर घोषित करण्यासाठी, डिक्लेअर करण्यासाठी प्रभू ईश्वप्पा, तू आज प्रत्येकाला मदत कर, सहाय्य कर प्रभू ईश्वप्पा. माझा विश्वास आहे ईश्वराजा, तू आज माझी प्रार्थना ऐकलेली आहे. आय प्रे इन द मायटी नेम ऑफ जीसस. आमेन.